हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आमचा मोमोज बनवण्याचा बेत आहे. हॅलो फ्रेंड, काय करते? सई कांदा चिरते आणि संग्राम लसूण सोलतोय. आणि अशी आमचं युनिटी वर्क सुरू आहे. मैदा चाळते. आता मैदा घेऊन तो मैदा चाळणार आहे. ह्याच्यात थोडंसं तेल घालणार आणि मैदा मळणार आहे. मी आता मैद्याचं चांगलं असं पीठ मळून घेणार आहे छान. आणि त्याचे आपण गोळे छोटे छोटे बनवून मग मोमोजसाठी आपण पुरी. असं चिकन आणलेलं आहे, थोडंसं बारीक करून आणलेलं आहे चिकन. त्यानंतर त्याला लागणार आहेत मिरच्या आणि त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं असे लाल लाल असे टोमॅटो छान लागतात चटणीमध्ये. तर असं आम्ही आणलेलं आहे. आता सुरुवात करणार आहे मोमोज बनवायला. बघा आपलं डव तयार झाला आहे मैद्याचा छानपैकी. आता आपण छोटे छोटे गोळे करूया. तर असा चिकनचं खिमा टाईप आम्ही खूप बारीक करून घेतलं आहे चिकन. मोमोजला बारीकच चिकन लागतं. आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची अशी, ही जास्त तिखट मिरची नाही, मीडियम आहे. माझ्याकडे तिखट पण होती मिरची, पण नाही म्हणलं जरासं मीडियम टाकावं. आणि लाल मिरचीचं पण आपण यूज करणार आहे, त्याच्यामुळे ही एकदम बारीक 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 चॉप करून टाकायची आहे. तर आमच्या मिस्टरांच्या हातचे मोमोज आज आम्ही खाणार आहे. तेच बनवतात नेहमी आणि खूप दिवस झालं बनवून, त्यामुळे ते विसरलेत. मग आता एक 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 आठवण करून करून आम्ही बनवतो आहे. तर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये. आणि हा भरपूर चिरलेला असा कांदा, म्हणजे जेवढं आपलं चिकनची क्वांटिटी आहे ना तेवढ्याच क्वांटिटीमध्ये कांदा टाका, किंवा त्याच्यापेक्षा जरासा जास्त टाकला तरी चालेल. हा पण चॉप करून घेतलेला एकदम फायनली एकदम. आता ह्याच्यात टोमॅटो, लाल मिरची आणि आपल्या लसणाच्या ज्या कोथिंबिरीच्या काड्या आहेत ना त्या शिजत. ह्याच्यात काय टाकताय? ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर. हां बस ब्लॅक पेपर. हां टाका, हां टाका. चिकन आहे, त्याच्यानंतर अजून काय घातलंय? कांदा टाकलाय, कांदा, लसूण. अच्छा. हे काय टाकलं तू? व्हिनेगर टाकलाय. विनेगर थोडंसं. हां ठीक आहे, विनेगर टाकलं ना, ठीक आहे. सोया सॉस टाकते. एक चमच टाकते सोया सॉस, थोडंसं सोया सॉस. बस. आणि लास्टला मीठ घालते है ना. जिरा पावडर टाकणार आहे थोडीशी जिरा पावडर. दिदू जिरा पावडर घे ग. ही अशी जिरा बारीक पावडर मी करायची. बनवून ठेवली आहे. बारीकच आहे ती, घाल ना थोडीशीच घाल. हां बस बस. थोडीशी हळदी टाकणार आहे. जरासं तेल गरम करून घेणार आहे. हे बॉईल होत आलेलं आहे. थोडंसं नमक देते, थोडंसं हळदी टाकलेली आहे, असं तरी टाकते नमक. तर थोडंसं मिक्स करून घेते छानपैकी. तेल घालू का आता गरम करून? थांबा, ते कसं आहे, थोडीशी तेल गरम करणं मागता ते प्रॉब्लेम होतो ना. मग पूर्ण तुमने मिक्स करने के बाद डालो क्या तेल? हाँ, हरी मिर्च डाला है क्या काट हाँ, के? 3 डाला है. अच्छा ठीक है. अजून पाहिजे का? तो बाकी कुछ तीखा नहीं डाला इसमें हरी मिर्च के अलावा? नहीं, और डालनी चाहिए हरी मिर्च? डाल सकते. देखो बाबा, पहले टेस्ट करके देखते, नहीं तो बहुत तीखा हो गया तो क्या करेंगे, है ना. रुको पहले तेल डाल के रुको. और थोड़ा सा डालो. 2 चम्मच बस ना. और थोड़ा सा डालो. हाँ हाँ, इसमें बस एवढं तेल है ना मिंटू. असं गरम होतंय, जरासा गॅस वाढवते. उन्होंने क्या चिकन मसाला. चिकन मसाला डालना है क्या? थोड़ा सा डालो क्या? थोड़ा सा चिकन मसाला थोड़ा सा ऐसा डाल सकते हो, ज़्यादा नहीं. तो थोडंसं फ्लेवरसाठी आम्ही जरासा चिकन मसाला टाकलाय. तेल गरम झालेले, टाकू का? हाँ, ताको. डालू क्या? हाँ, डालो. हां रुको. गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स. आम्ही मागच्या वेळेस मोमोज केलते ना तेव्हा तेल टाकलं नव्हतं है ना मिंटू. आता वो थोड़ा सा कैसे उससे जूसी बनता है थोड़ा सा. इधर आसाम में हम लोग का ना, हाँ जैसे थोड़ा तेल डालते हैं. आसाम में तेल डालते हैं. मतलब ऐसा नहीं है, लेकिन मैंने देखा है उधर बहुत जूसी बनते हैं उससे थोड़ा. अच्छा.
ठीक है, इस बार ट्राई करते, जूसी बनता है क्या देखते हैं असमी स्टाइल में। चटनी को तड़का डालने के लिए लहसुन छील लेते थोड़ा सा और उसको बारीक करके ना तेल में डालेंगे। छान असे छोट्या छोट्या पुऱ्या लाटलेल्या आहेत आणि हे आपलं मोमोजचं मस्तपैकी बॅटर तयार आहे। आणि आता ही चाळण घेतली आहे, आता मी 10 पुऱ्या लाटल्यात, मग 10 भरून घेते आणि मग तोपर्यंत चटणी बनते आहे, पोळे आहेत आपले। आणि हे असे आपलं पीठ लावायला घेतलं आहे, मैदाच घेतला आहे लावायला। तर हे असं सगळं आपलं तयार करतोय आपण। तर चला, ठीक आहे। लिए हम तड़का देने के लिए थोड़ा सा ऐसे लहसुन बारीक काट लेंगे उसको। ही जी आपण लाटली ना पुरी, ती आहे ना मधी जराशी जाड ठेवायची आणि कडेनी जराशी पातळ, नाहीतर ते सगळं फुटून जातात मोमोज। आणि ह्याच्यात ना थोडीशी अशी कट करून मिरची टाकायची, त्याने ना असं मध्येच तिखट मस्त टेस्ट लागते। हा एवढा खास नाही आला मोमोज, बाकी बघा ना किती छान आलेत मोमोज माझे। मला असं जमतं बाबा। वो चटनी को तड़का डालने के लिए थोड़ा सा तेल डालेंगे, हल्का सा तेल को गर्म होने देता हूँ थोड़ा सा। हमने जो काट के रखा था ना वो डाल देता हूँ चटनी को, थोड़ा सा उसको ब्राउन होने तक पका लें। ये थोड़ा ब्राउन होने तक ये करो, थोड़ा गैस कम करके रखो, इनको जल सकता हुआ ये है ना, वो अभी डाल देते हैं। थोड़ा गैस बारीक रखने का, जो बच्चे पसंद है ना वो डाल सकते हैं। केचप डालेंगे, टमाटर का ये केचप डालेंगे। इससे थोड़ा फ्लेवर अच्छा आता है। तर आपले हे मोमोज तयार आहेत। आता हा एक मोमोज आहेत ना माझ्या मिस्टरांनी बनवला आहे, ट्रायल केलं आहे। बाकी मोमोज आपले तयार आहेत, थोडंसं आपलं हे झालेलं आहे, पण बाकी छान झालेले आहेत मोमोज आपले। तर आपण आता ते शिजायला ठेवूया। मोमोज उबालने के लिए ना हम घर का पद्धति यूज कर रहे हैं इसको। ये तो इसमें गरम करते हैं, ऊपर से ना ये डालेंगे ऐसे, लेकिन ये डाल देंगे ऊपर से, और इसे और ऊपर से मोमोज ऊपर से दिखे तो ये डाल, ऐसा वाला ही डालेंगे। लेकिन अभी थोड़ा पानी गर्म होने दो, इसके बाद ही डालते हैं। हमारी चटनी रेडी हो गया है, अभी इसको दूसरा पत्ते लगे ट्रांसफर कर देंगे। तो कितना अच्छा कलर है, एकदम मस्त। देखो उसका टेक्सचर कितना मस्त है। इसका ले लो अच्छे से, ये बड़ा कांड है उसको निकालो, ठीक है। ये देखो, इसको मैं पहले बार ट्राई कर रहा हूँ सिर्फ बनाने को, देखते कितना अच्छा होता है। इसको ये करके ना ऐसे ले, किसी मेरा हाथ थोड़ा गीला है ऐसे, लेकिन इसको हो गया ये, इसको धकेलो ऐसे ताकि ये पीछे पीछे आ जाए। इसको धकेलो, इसको आ जाए, धकेलो, ये आ जाए। देखो हुआ ना अच्छा, कितना प्यारा मोमोज हुआ है। रेडी आहेत मोमोज। त्याच्यानंतर ह्या पातेल्यामध्ये पण थोडे होत आहेत, याच्यात थोडे ठेवलेत, कुकरच्या भांड्यात थोडे ठेवलेत। आणि इथं ना, इथं चटणी मस्तपैकी अशी तयार करून ठेवलेली आहे। तर फायनली आपले मोमोज रेडी आहेत, चटणी रेडी आहे आणि आम्ही आता खायला बसलेलो आहे। तर मी तुम्हाला दाखवते की किती मोमोज आम्ही बनवलेले आहेत। तर थोडे मोमोज बनलेले आहेत आणि ह्या प्लेटमध्ये पण आहेत। ही आपली मस्त अशी तिखट अशी चटणी बनलेली आहे, म्हणजे जास्त चटणी लागणार नाही, तिखट आहे ना चटणी। तर संग्रामला मोमोज वाढलेले आहेत, चटणी पण वाढलेली आहे। पहिल्यांदा संग्रामचा रिव्ह्यू घेऊया, त्याला कसे वाटले मोमोज। खूप आवडले. तू सॉस चटणी तिखट झाली आहे का? नाही, पण तिखट झाले, मीडियम झाले. आवडले का मोमोज? हा, खूप आवडले. अच्छा, खा।
झालंय. आवडलं बघते. मस्त. एक नंबर चटणी, एक नंबर मोमोज. बाहेरून आणण्यापेक्षा, अनहायजेनिक खाण्यापेक्षा, त्याच्यात अजिनोमोटो वगैरे सगळं असतं. ह्याच्यात आपण अजिनोमोटो घातलेलं नाही आहे, तरी पण इतके ज्युसी छान मोमोज झालेले आहेत. आणि आमच्या मिंटू सरांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी सगळं त्याचं बॅटर वगैरे बनवलं होतं. मी फक्त आपलं मैदाचा डो बनवून फक्त मी आपले बनवलेत मोमोज, पण बाकी सगळं चटणी वगैरे त्यांनी बनवलं आहे. खूप छान. तुम्ही पण बनवा, खा. माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.